अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू। वालेकुम सलाम। बोलो बोलो शौकत। साहब मैं शौकत बड़ा कर रहा हूँ। पत्र दे रहे थे सर मेरे को, चुप घुमा रहे, मेरी बात ना तो लेकर क्या सर, तो बोलो आगे पीछे आएगा। फारूक भाई लेटर मेरा इतने इतने बड़े स्टेज के ऊपर से मैंने ऐलान किया है, अब काय का लेटर चाहिए आपको? हाँ, मैंने ऐलान करने के बाद उसमें कोई किंतु परंतु है क्या? नहीं सर, तुम आप बोल रहे सर। मैं क्या बोल रहा हूँ? मैंने ऐलान किया ना, कोई किसी और ने ऐलान किया क्या? सदर की हैसियत से मैंने जब ऐलान किया तो उसमें आपको लेटर की क्या जरूरत? सोलापूरच्या राजकारणात काही संघर्ष निवडणुकीत होतात, पण काही संघर्ष पक्षाच्या आतच सत्ता ठरवतात. आज सोलापूरमध्ये असा एकच संघर्ष आहे ज्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. एकीकडे फारुख शाब्दी आणि दुसरीकडे शौकत पठाण. हा फक्त दोन नेत्यांचा मतभेद नाही, ही लढाई आहे AIMIMच्या कमांडची. फारुख शाब्दी म्हणजे गोंगाट न करता राजकारण करणारा नेता. 2024च्या विधानसभा निवडणुकीत 61,428 मतं हा आकडा सांगतो की हा नेता फक्त भाषणात नाही तर मतपेटीतही ताकद दाखवतो. फारुख शाब्दी यांची ओळख आहे निर्णयक्षम आणि प्रभावी चेहरा, निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव. म्हणूनच आजही AIMIM मधील अनेक नगरसेवक कोणताही निर्णय घेताना शाब्दींचं मत विचारात घेतात, कारण त्यांच्यासाठी फारुख शाब्दी म्हणजे पक्षातील स्थैर्याचं नाव. आता येतो दुसरा चेहरा, शौकत पठाण. काँग्रेसमधून बाहेर पडून AIMIM मध्ये एंट्री. शहरात चर्चा सुरू झाली, हेच पुढचे शहराध्यक्ष. ते झालं नाही, पण जे झालं ते अधिक धक्कादायक ठरलं. शौकत पठाण थेट जिल्हाध्यक्ष म्हणून पुढे आले. आजपर्यंत या पदाबाबत कोणताही अधिकृत जाहीरनामा सार्वजनिक नाही आणि हाच मुद्दा त्यांना सतत चर्चेत ठेवतो. शौकत पठाण यांचा उभार अचानक नाही. सामाजिक उपक्रम, लोकांमध्ये सातत्याने उपस्थिती आणि प्रत्येक कार्यक्रमात वरच्या नेतृत्वाचं नाव पुढे करणं, त्यामुळे ते ट्रस्टेड फेस बनले. पण राजकारणात एकाचा वेग दुसऱ्याची चिंता बनतो. इथूनच फारुख शाब्दी आणि शौकत पठाण यांच्यातला अदृश्य संघर्ष सुरू होतो. शौकत पठाण यांनी अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर उघडपणे फारुख शाब्दींबद्दल आपली चीड व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर हीच नाराजी त्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवली आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या समोरही शौकत पठाण यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली असल्याचं सूत्र सांगतात. बोलले त्यांना मी अध्यक्षपद देतो. अध्यक्षपद अरे दे दालो म्हणलं. जिल्हाध्यक्ष का शहर? अहो पदच देऊन टाका म्हणलं मला स्पष्ट. मग इस बात को गवा अनवर सादात साहेब आहे. आता कसं थंडीचं वातावरण आहे, एखादं जर नाव तुम्ही सांगितलं तर वातावरण थोडं गरम होईल. आता एवढं बोललं तर गरम झालेत त्याने. अच्छा झाले, आता ऐकून ते गरम झालेत त्याने. आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली, मग पुन्हा शहराचं काम तुम्ही पाहताय काय? मला 4 तास थांबवण्यात आले तिथं. फारुख भाई थांबा म्हणलं, तिने पण यायलेत म्हणून. अच्छा, त्यासाठी मी थांबलो. मग नंतर फारुख भाई तिथं येऊन परस्पर EB फॉर्म घेऊन गेले. फारुख शाब्दी 4 वेळा स्वतः आलते. त्यांनी स्वतः मला ऑफर दिले की अध्यक्षपद तुम्ही घ्या म्हणून. शहर का जिल्हाध्यक्ष? शहर जिल्हा दोन्ही तुम्ही घ्या जबाबदारी. मी आमदारकी लढवतो. मला फारुख शाब्दीचे 25 ते 30 कॉल झाले. मी का फोन उचललो ना, आता काय उचलायचं म्हणून, की आता फारुख भाई घेऊन गेले ना, तिने जिल्हा बघू दे, तुम्ही शहर बघा म्हणून. इथं युगो माईपणा ही चालत जमात आहे. पुण्यामध्ये इत्तेहादुल मुस्लिमींचा मी अध्यक्ष नात्याने उद्यापासून मी मुलाखत घेणार आहे. माझ्याकडे इच्छुक लोकांनी फॉर्म भरलेला आहे. इच्छुक निश्चित दिखाकर बात मत करो. आता इथे खरा प्रश्न उभा राहतो, ही फक्त वैयक्तिक नाराजी आहे का, की AIMIMच्या सोलापूरमधील नेतृत्वाला हादरवणारा हा एक मोठा राजकीय इशारा आहे. जर ही अंतर्गत आग अशीच धगधगत राहिली तर त्याची ठिणगी थेट महानगरपालिकेच्या निवडणुकीत पडणार का? आणि जर तसं झालं तर त्याचा फटका कुणाला बसणार, फारुख शाब्दींना की थेट पक्षालाच? हीच ती लढाई आहे जी निवडणुकीआधीच सोलापूरच्या राजकारणाचं गणित बदलू शकते. आज AIMIM मध्ये 2 स्पष्ट प्रवाह दिसतात. काही नगरसेवक फारुख शाब्दींसोबत, काही नगरसेवक शौकत पठाणच्या बाजूने. म्हणजेच AIMIM बाहेर विरोधकांशी झुंजतोय, पण आत स्वतःच्याच लोकांमध्ये सत्ता युद्ध सुरू आहे. सोलापूरमध्ये एक चर्चा जोरात आहे. शौकत पठाण शहर आणि जिल्हा दोन्हीवर पकड मिळवण्याच्या तयारीत आहेत. ही चर्चा AIMIM साठी संधीही आहे आणि धोका सुद्धा, कारण नवं नेतृत्व वेग घेऊन येतं, पण जुना चेहरा बाजूला पडला तर पक्ष तुटण्याचा धोका वाढतो.
आज प्रश्न हा नाही की AIMIM कडे मतदार आहेत का नाही. खरा प्रश्न हा आहे, AIMIM ची कमान पुढे कोण सांभाळणार. फारुख शाब्दी निर्णय क्षमता, अनुभव आणि स्थैर्य घेऊन की शौकत पठाण वेग, विजिबिलिटी आणि आक्रमक राजकारणासह. जर हा संघर्ष वेळेत थांबला नाही तर AIMIM साठी सर्वात मोठा धोका कोणताही विरोधी पक्ष नसेल, तो धोका आतूनच येईल आणि सोलापूरच्या राजकारणात पुढचा मोठा निर्णय मतपेटीत नाही तर तो AIMIMच्या आत ठरणार आहे. तुमचं मत काय? AIMIM ची कमान कोणाकडे जावी, फारुख शाब्दी की शौकत पठाण? कमेंटमध्ये स्पष्ट सांगा.